Good morning, everyone. We have already finished pharmaceutics second practical 63. Today we will start with experiment number 64. Experiment number 64 is to prepare and submit zinc cream. The prior concepts are definition of cream, bases used in the preparation of cream, stability and storage. Zinc oxide act as a mild astringent. Definition of cream. What is cream? Cream is a simply semi-solid dosage form. It contains more than 20% of water or volatile ingredients. It is mainly prepared for application to skin or the mucous membrane. The apparatuses used in this experiment are beaker, glass rod, mortar pestle and measuring cylinder. Ingredients are zinc oxide, calcium hydroxide, oleic acid, arachic soil and wool fat. Zinc oxide is a core ingredient, that is the main ingredient of this preparation. It is astringent. Calcium hydroxide is mainly used in very dental preparation, but in this cream we will use it to maintain the pH. Oleic acid and arachic oil are moisturizers. Wool fat is used as a base. Then the प्रोसिजरमध्ये काय करायचं आहे आपल्याला, झिंक ऑक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॉर्टर पेसरमध्ये ट्रिच्युलेट करून घ्यायचं स्मूथली. ते ट्रिच्युलेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओलिक ॲसिड आणि ॲरेची सॉईल मिक्स करायचं. ते कंप्लीट मिक्स झाल्यानंतर 10 ग्रॅम एवढं होईपर्यंत त्याच्यामध्ये वूल फॅट ॲड करायचं. ते झाल्यानंतर वे करून ॲक्युरेटली सुटेबल कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचं, पॅक करायचं आणि त्याला लेबल करून सबमिट करायचं. हे झालं तुमचं एक्सपेरिमेंट नंबर 64. आता एक्सपेरिमेंट नंबर 65. एक्सपेरिमेंट नंबर 65 आहे उन्नाज पेस्ट. ते पेस्टची डेफिनेशन, टाईप, स्टोरेज, स्टॅबिलिटी पाहूयात आपण. एक्सपेरिमेंट उन्नाज पेस्ट प्रिपरेशन स्टार्ट करण्याआधी आपण पेस्टची डेफिनेशन पाहूयात. The pastes are generally very thick and a stiff semi-solid preparation intended for external application to the skin. They do not melt at ordinary temperature and thus form a protective coating. Pastes are classified according to base employed in their preparation. बाकी सेमीसॉलिड प्रिपरेशनच्या तुलनेत पेस्ट हे थिक आणि स्टिफ आहेत. ते एक्सटर्नली अप्लाय करतो आपण आणि ते ऑर्डिनरी म्हणजे आपल्या रूम टेम्परेचरला ते इझिली मेल्ट होत नाहीत. आणि कोणत्या टाईपचे बेसिस आपण पेस्टच्या प्रिपरेशनमध्ये यूज करतो त्यानुसार त्याचे क्लासिफिकेशन आहेत. फर्स्ट वन इज सॉलिड कोलॉइड बेस, सेकंड विथ जेलॅटिन बेस, विथ स्टार्च बेस, विथ ट्रॅगाकांत बेस, पॉलीइथिलीन ग्लायकॉल बेस, सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह बेस आणि पेक्टिन बेस. हे पेस्टचे क्लासिफिकेशन आहे. आता या प्रिपरेशनमध्ये कोणते कोणते ॲपॅरेटस लागणार आहेत आपल्याला, बिकर, मेजरिंग सिलेंडर, चायना डिश, ग्लास रॉड, सीव आणि शॉलो ट्रे. इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते, झिंक ऑक्साईड, जेलॅटिन, ग्लिसरीन आणि डिस्टिल वॉटर. झिंक ऑक्साईडचं यूज माहिती आहे आपल्याला, हे इट इज अ माइल्ड ॲस्ट्रिंजंट. जेलॅटिन मेनली कशासाठी यूज करतात, वेट लॉस, ऑस्टिओआर्थरायटिस आणि आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये आणि ब्रिटल बोनमध्येही यूज करतात. इथे आपण स्किन डिसीजेसमध्ये यूज करणार आहे. ग्लिसरीन हे मॉइश्चरायझर इमोलियंट आहे. इट प्रिव्हेंट ड्राय, रफ, स्केली अँड इची स्किन.
In this preparation, we will use glycerin as a emollient. Then distilled water. It is a base. Then stepwise procedure. स्टेपवाईज प्रोसिजरमध्ये काय करायचं, वॉटर बॉईल करायचं आणि साईडला रिमूव्ह करून एका बिकरमध्ये जेलॅटिन घ्यायचं आणि ते हॉट वॉटरमध्ये कम्प्लीट डिझॉल्व्ह होईपर्यंत स्टर करायचं. टेम्परेचर 100 डिग्रीपेक्षा जास्त एक्सीड होऊ द्यायचं नाही. ते जेलॅटिन कम्प्लीट मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लिसरीन ॲड करायचं. ते ॲड केल्यानंतर साईडला झिंक ऑक्साईड सीव नंबर 85 मधून पास करायचं. पास केल्यानंतर ते जेलॅटिन आणि ग्लिसरीनचं जे सोल्युशन आपण तयार केलं आहे ते झिंक ऑक्साईडच्या पावडरमध्ये मिक्स करायचं आणि एक मास्क तयार करायचं. त्याला कंटिन्यू स्टर करत राहायचं, जे करून त्याच्यामध्ये एअर बबल्स नाही राहणार. ते केल्यानंतर का शॉलो ट्रेमध्ये जे 1 सेंटीमीटर थिक असेल असं त्याच्यामध्ये त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं. मग सेट झाल्यानंतर जारमध्ये ठेवून त्याला लेबल करून सबमिट करायचं. हे झालं एक्सपेरिमेंट नंबर 65. आता एक्सपेरिमेंट नंबर 66 बघूया. टू प्रिपेअर अँड सबमिट झिंक ऑक्साईड अँड सॅलिसिलिक ॲसिड पेस्ट BP. या पेस्टला लॅसर्स पेस्ट असं पण म्हणतात. पण डेफिनेशन आणि टाईप्स पाहिलेत पेस्टचे. आता ॲपॅरेटस, बिकर, मेजरिंग सिलेंडर, ऑइंटमेंट स्लॅब आणि ऑइंटमेंट स्पॅच्युला. झिंक ऑक्साईड, सॅलिसिलिक ॲसिड, स्टार्च, व्हाईट सॉफ्ट पॅराफिन हे इन्ग्रेडियंट लागणार आहेत आपल्याला या एक्सपेरिमेंटमध्ये. झिंक ऑक्साईड आणि सॅलिसिलिक ॲसिड हे मेन इन्ग्रेडियंट आहेत. झिंक ऑक्साईड हे ॲस्ट्रिंजंट आहे. स्टार्च हे थिकनिंग एजंट म्हणून आपण यूज करणार आहे आणि व्हाईट सॉफ्ट पॅराफिन बेस आहे. प्रोसिजरमध्ये काय करायचं, सगळे इन्ग्रेडियंट ॲक्युरेटली मेजर करून घ्यायचे. मग व्हाईट सॉफ्ट पॅराफिन वॉटर बाथमध्ये मेल्ट करायचं. ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड, सॅलिसिलिक ॲसिड आणि स्टार्च ॲड करायचं आणि ते पूर्ण कोल्ड होईपर्यंत त्याला स्टर करत राहायचं. कोल्ड झाल्यानंतर सुटेबल कंटेनरमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं, पॅक करायचं, लेबल करायचं आणि सबमिट करायचं. सो दीज आर your 3 experiments of pharmaceutics second. We have finished the 3 experiments. Lasser's paste means zinc oxide and salicylic acid paste, Unna's paste and zinc cream.